कसे आहात तुम्ही? पुण्याला निघाले, गाडी पहिल्यांदाच इथे आली. चला तर तुझी गाडी नव्हती येते. चला तर निघूया. हा चला बसूया. सव्वा 10 वाजले, गाडी थांबली. चला तर जेवण करू. नमस्कार, कसे आहात तुम्ही? परत एकदा तुमच्या ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. परत एकदा नवीन पाडा फिरायला चालूया. चला निघूया. वेळूचे झाडं लावले फार मस्त वाटतं. आजूबाजूला बांबूचे, इकडे तिकडे वालपापडी दिसते. इकडे असे लाव. काही पाडे सुधारत आहे बरं का. नोकर लागलेली माणसं आणि शिक्षक वगैरे असणारे बरं का. इकडे बच्चा कंपनी जमले. आपल्याकडे झाड आहे. कायच आहे का पण सरी हो ना. इकडे पण रस्ते आणि झाले नाहीत. रस्ते म्हटलं घर वाटते पाहते. आंब्याखाली मस्त दिसतीलच आपल्याला हो ना. राहत असेल इकडे पाणीच पाणी नाही. वाचरात पाणी खड्डून गेलं पाण्याने. आता खड्डून गेला. लय मोठा आहे नाला. नाला गुजरात मध्ये जाईल हो ना. आता तनेश वगैरे पाय भेटत नाही तुमच्याकडे. काय म्हणते याला? गवत. हो पण धानचं गवत ना. आमच्या इकडे तनेश म्हणतो विदर्भात. गवत म्हणजे माझ्या पण दिसत नाही मूळता काहीतरी. चला मित्र हो, परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद. पोहोचलोय. चला पुणे स्टेशनच्या शिवाजीनगर फ्रेंड झालं. चला तिथं मोठे तिकीट झालं आणि हे बाहेरचा का कॉर्पोरेशनला जातो. पाहू कसं होतं ते. तिथून चंदननगरला मिळेल कॉर्पोरेशनला. चला तर खाली पाहूया. कॉर्पोरेशनचं स्टेशन आहे म्हणजे मनपाचं. चला इथे पाहूया आपण चंदननगरची बस. एअरपोर्ट टाकून का बोलता येत ते चंदननगर. चंदननगर विचार मागे तर नव्हत्या बसेस. समोर पाहूया. चला सकाळी पण गर्दी केली आहे. रेल्वे स्टेशन पोहोचलं चंदननगर. चला पाहूया आपण आपलं हे केंद्रीय विद्यालय. एकंदरीत असा व्ह्यू आहे. शायद ते कंपाऊंड आहे तेच असेल. तरी मार्गाचा वापर करूया. तिकडनं जायचं. चला सेंटराची मागत आहे सापडलंय. चला आपण झेरॉक्स वगैरे काढू. खूप सारा मोठा एरिया आहे. इथेच लॉज पाहते पण मिळत नाही. पाहूया. रेसिडेन्शियल एरियात काय लॉज काय भेटत नाही तर दुसरीकडे पाहूया. मस्तपैकी इथे पेपर आहे आपला उद्याला. तर चालू हलवाईच्या गणपती कसे आलो. आणि इथे ज्योतिबा फुले जे भिडेच्या वाड्यात शाळा होती तिथे पण आहे. दाखवतो दगडूशेठ हलवाईचं मंदिर. श्रमबाग आहे एरिया. बुक स्टॉल इथेच आहेत. आलो आता एबीसी चौकात. कोरोना पिरियडमध्ये जवळपास 1-2 वर्ष इथे होतो. तिथं राहत गेलो नाही. अभ्यास करतो. त्याची उद्या मेन्स आहे आणि मी इकडे फिरायचो. तुझं आठवणी जाग्याला. कमी जेव्हा कोरोना पिरियडमध्ये असताना यायचं पुण्याला असतात. स्पेशल जर तुम्हाला जर हे लागत असेल झेरॉक्स वगैरे किंवा पेपर्स वगैरे बरोबर तुम्ही प्रोव्हाइड करता. तुमचा नंबर वगैरे त्यांना सांगा. 9021 660 417. महाराष्ट्रामध्ये कुठून प्रोव्हाइड करशाल? आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रावरून. अच्छा एमपीएससी बाय पोस्ट आणि टेस्ट सिरीज आणि सर्व काही टेस्ट सिरीज असतात. नोट्स असतात.
नामांकित क्लासेसचे नोट्स असतात, नामांकित सरांचे आणि क्लासेसचे नोट्स असतात. अच्छा रिटर्न असतात, प्रिंटेड असतात. अच्छा. आणि ते कुरिअरचा खर्च त्यांना द्यावा लागेल? हा, ते इन्क्लुडिंग आपण त्याचं पॅकेज रिजनेबल सांगताना आपल्याकडे एकदम रिजनेबल आहे. ठीक आहे, चालेल. आता निघालोय. मी रेंटनं राहतो हडपसर. पोहोचलो, गर्दी भयानक आहे. बसताना केलं आहे. चला जाऊया. असं एकंदरीत बस स्टॉप आहे स्वारगेटचं. ही बस इकडे आहे, तिकडे जाऊया. बस स्टॉप तिकडे आहे आणि इकडे सिटी बस. पोहोचलो, पण मनपाला परत जात आहे कारण तर सकाळी जाणं होणार नाही. प्रवास झाला कमसे कम 200 किलोमीटर. चला आणि पण प्रवास करायचा. चंदननगर आलो. पाहूया लॉज भेटते का ते. सकाळी तर पाहिली पण भेटले नाही, तर ते पण पाहूया. चला आता सायंकाळ झाली. नंबर बिर्याणी चवीला. नमस्कार, कसे आहात? परतल्या माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे स्वागत. आज पुण्याचा दुसरा दिवस. चला नाश्त्यापासून सुरुवात करूया. 6 वाजले.